Namaskar, good morning. Today we are going to start with new topic number 4.2 To Sir with Love. This is one of the novel. Actually we have started topic number 4.1. We have completed that topic, and topic is about history of novel. And today we are going to deal actually with the novel. What is the meaning of novel and what is the content of the novel? Novel means कादंबरी, and the name of the novel is To Sir with Love. एक कादंबरी ह्या ठिकाणी आपण आज बघणार आहोत, आणि जे शीर्षक ह्या ठिकाणी कादंबरीचं आपले आहे ते आहे टू सर विथ लव. तर एक आदरपूर्वक जी सरांबद्दलचा जो आदर आहे तो आदरपूर्वक आपलं एक प्रेम ह्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर नेमकं काय आहे ह्या कादंबरीमध्ये, त्याचं what is the theme of the novel, what is the content part of the novel. Let us start with introduction of the author, writer. Here first part is nothing but description regarding writer, author Eustace Edward Ricardo Braithwaite. This is the name of the novelist. हा जो कादंबरीकार आहे, नॉव्हलिस्ट आहे, यांचा नाव आहे युस्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, E.R. Braithwaite, 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist. एक ब्रिटिश अमेरिकन असं त्यांचं एक मिश्रण आहे, ब्रिटिश अमेरिकन दोघंही असे कादंबरीकार, नॉव्हलिस्ट, writer, teacher and diplomat. Best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. आणि विशेष करून यांच्या ज्या कथा आहेत, ह्या कथा साधारणतः सामाजिक दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि विशेष काय तर एक रेसियल डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो आपण, जो वंशभेद आहे, काळा गोरा हा जो भेद आपल्याकडे अमेरिकेमध्ये आहे, तर त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते आणि त्याबद्दलचा एक विशिष्ट असा भाव जो आहे तो ह्या ठिकाणी लेखकाने आपल्या कादंबरीतून, आपल्या लेखनातून व्यक्त केलेला आहे. तर वंशवाद जो आहे, त्या वंशवादाबद्दल लेखकाची लेखणी जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी आलेली आहे. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर विथ लव. तर ही जी कादंबरी आहे 1959च्या दरम्यान लिहिली गेलेली ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, दॅट मीन्स इट इज ऑटोबायोग्राफी, एक आत्मचरित्रपर असं ही कादंबरी आहे, टू सर विथ लव. अँड हिअर E.R. Braithwaite shares his own experiences in what way he lived his life as a teacher. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and treatise about racism. तर ह्या त्यांचे काही साहित्य जे आहे ते इथे त्याचा उल्लेख ह्या ठिकाणी आलेला आहे. काइंड ऑफ होमकमिंग आहे, चॉईस ऑफ स्ट्रॉज, रिलक्टंट नेबर्स, एक त्यांची ह्या एक स्मृती त्यांनी यात वर्णन केलेली आहेत त्यांच्या. Braithwaite's numerous writing primarily deal with the difficulties of being an educated black man. तर एक ज्याला आपण ब्लॅक मॅन असा एक संबोध या ठिकाणी जो आलेला आहे, ज्याला आपण निमगौर असं म्हणतो, किंवा कृष्णवर्णीय हा अतिशय समर्पक शब्द या ठिकाणी आहे, कृष्णवर्णीय. Braithwaite's numerous writing primarily deal with the difficulties of being an educated black man. तर एक शिक्षित अशा त्या कृष्णवर्णीय माणसाला कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं, कशा पद्धतीने लोकांची वागणूक त्याबद्दलची कृष्णवर्णीय म्हणून त्याला मिळाली, त्याचा हा अनुभव ह्या कादंबरीमध्ये आलेला आहे. अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बीइंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. तर एक अमानुष, इनह्युमन, एक अमानवी वागणूक त्याला दिली गेलेली आहे. एक काळी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी एक तिरस्कार जो आहे, एक घृणा जी आहे ही गोऱ्या माणसाने त्यांना दिलेली आहे. आणि त्याबद्दलचा एक
आत्मिक संताप ज्याला म्हणतो तो या ठिकाणी कुठेतरी उमटलेला आहे. टू सर्व विथ लव इज अन ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. तर अशी ही आत्मचरित्रपर कादंबरी टू सर्व विथ लव. द नॅरेटर इज अन इंजिनियर बट टू मेक बोथ एंड्स मीट. हा एक इंजिनियर आहेत ते, बट टू मेक बोथ एंड्स मीट, पण आपला चरितार्थ जो आहे तो चालवण्यासाठी, आपली रोजची उपजीविका करण्यासाठी ही ॲक्सेप्ट जॉब ऑफ अ टीचर. त्यांनी एक जॉब जो आहे, इंजिनियर असूनसुद्धा त्यांनी एक टीचरचा जॉब जो आहे तो स्वीकारला. इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. तर लंडनमध्ये एका ईस्ट एंड स्कूलमध्ये त्यांनी ती नोकरी शिक्षकाशी स्वीकारली होती त्यावेळेला. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स. आणि अशी ही जी शाळा आहे, ह्या शाळेमध्ये अतिशय त्रास देणारे विद्यार्थी वर्ग त्या ठिकाणी त्यांची संख्या ही खूप आहे. हू वर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. की जे अतिशय उर्मट आहेत, अतिशय उद्धट आहेत आणि ज्या मुलांना इतर शाळेतून काढून टाकण्यात आलेलं आहे, असे हे त्रास देणारे मुलं त्या शाळेमध्ये आहेत. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रेडिक्युल्ड अँड बलीड बाय द स्टुडंट. आणि अगदी सुरुवातीला जेव्हा शिक्षक म्हणून त्यांनी हा जॉब सुरू केला त्यावेळेला हे जे अतिशय उद्धट अशी ही जी मुलं आहेत, अतिशय खोडकर वात्य जी मुलं आहेत, ते ह्या आपल्या E.R. ब्रेथवेट यांना अतिशय त्रास देतात, अतिशय त्यांना उपहास करतात, त्यांच्यावर एक प्रकारे शेरेबाजी आहे, टोमणे आहेत किंवा विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी दादागिरी आहे, या पद्धतीने त्यांचं वागणं त्या मुलांचं आपल्या शिक्षकाबद्दलचं होतं. बट लॅटर हिज काम डिमिनियरचा अर्थ आहे बिहेवियर. पण नंतर मात्र आपल्या शिक्षकांची अतिशय शांत वागणूक बघून ही मुलं कशी बदलली. अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आणि जेव्हा त्यांना कळलं की आपले हे शिक्षक आपल्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्रगतीसाठी झटत आहेत, चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळेला ते कसे बदलतात आणि त्यांची मनोवृत्ती जी आहे ती आपल्या शिक्षकांबद्दलची बदलते. आधी टवाळखोर असे हे मुलं, नंतर मात्र त्यांच्यामध्ये एक आमूलाग्र बदल दिसतो आणि आपलं प्रेम जे आहे, आपला आदर जो आहे, आपला एक अदब जी आहे ती आपल्या शिक्षकांविषयी त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर कुठेतरी रूपांतर चेंज जे आहे ते कसं असू शकतं आणि ह्या कादंबरीमध्ये असाच एक छोटासा प्रयोग एका चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून आलेला आहे. शेवटी चांगलं दिलं तर चांगलं घडत असतं, हा एक नेहमीचा आपला जो भाग आहे. ॲज यू सो शॅल यू रीप. जसं आपण पेराल तसं उगवतो आणि चांगलं पेरलेलं ते उगवलं. आणि कशा पद्धतीने ही कादंबरी इथे आलेली आहे ते आपण बघूया. टू सर्व विथ लव. कॅरेक्टर्स आर गिवन हिअर. नेम ऑफ द कॅरेक्टर्स. जी पात्ररचना ह्या ठिकाणी आहे त्या कादंबरीतली ती इथे प्रामुख्याने आलेली आहे. मेजर कॅरेक्टर्स. रिकी ब्रेथवेट नॅरेटर जे निवेदक आहेत किंवा जे वर्णन करणारे आहेत, लेखक, त्यांचं नाव आहे रिकी ब्रेथवेट. गिलन ब्लँचार्ड आहे. मिसेस डेल इव्हान्स, डेनहॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन हे मेजर कॅरेक्टर्स आहेत. मायनर कॅरेक्टर्स बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लिनिटी, सेल्मा ड्रॉ, हॅकमॅन, मॉयरा जोसेफ, पाल्मर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सेल्स, जेस बेलमॉन्ट, बकेली, जॉसी ड्यूज, पॅट्रिक फेरमॅन, टिक जॅक्सन, मॉनिका पेक, बार्बरा पेक, पॉटर सॅपिओनो अँड थिओ वॉटसन. तर असे ही पात्र ह्या ठिकाणी जी आहेत त्यांची नावं इथे आलेली आहेत. कादंबरी ही पूर्णतः या ठिकाणी आलेली नाही आहे, हे दुर्दैव आहे आपलं. परंतु कादंबरीचा काही अंश जो आहे त्याचा व्हॉट इज द सिनॉप्सिस, व्हॉट इज द थीम ऑफ द नॉव्हेल इज गिवन हिअर अँड ओनली चॅप्टर नंबर 17 इज गिवन हिअर सो दॅट यू कॅन get the idea what is given here. So let us start with a second part, summary of the novel. काय नेमकं सारांश आहे ह्या कादंबरीमध्ये, काय नेमकं लेखकाला म्हणायचं आहे ते इथे आलेलं आहे. समरी ऑफ द नॉव्हेल. ओके, लेट अस स्टार्ट विथ समरी ऑफ द नॉव्हेल. आय एम स्टॉपिंग हिअर अँड स्टार्ट with second AV.